नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 5 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वर निवडीमध्ये. कशा सुरू माहीत आहात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. आणि माझ्या पाठी बघताय ही गावाकडची संपत्ती आहे, खजिना आहे. पाठी बघताय ना, सगळ्या शेवग्याचे शेंगा लागलेत, भरपूर शेंगा लागलेत. तर ह्याला त्याला देण्यामध्येच बऱ्याचशा शेंगा गेल्यात आणि गावात बऱ्याच ठिकाणी पोचतो. आणि बाकी पाहुणे रावणे पण आता मुंबईला जाईन तर थोड्याशा शेंगा घेऊन पण जाईन. तर आज म्हणजे आता मी निघालो आहे शेतामध्ये ॲक्च्युली आपलं जिथे कलम आणि नारळ वगैरे आहे ना, तिकडे एक तुरीचं झाड पण आहे. त्या तुरीच्या झाडाच्या जर आपल्याला शेंगा काढून आणायचे आहेत आणि भाजी बनवायची आहे. पाठी आल्यानंतर आपल्याला लगेचच थोडासा बगीचा दिसेल, नारळ आणि आंब्याची बाग आणि थोडीशी कोकम पण आहेत. हे बघा, कोकमाची झाडं पण आहेत या बाजूला. हे कलम साधारण आता 3 वर्ष झालेत आणि या नारळ सगळ्या या बाजूने. तिकडे आई बसली निवडायला. आपल्याला शेंगा काढायच्या आहेत, पिकल्यात ना आता बऱ्यापैकी. तर थोड्या ज्या चांगल्या आहेत त्या काढायच्या. नंतर आई हे तोडेल ना, तोडून ते सुकवायला ठेवेल. ज्या कडक झालेत ना त्याच्यातून मग दाणे निघतील. तर आता ज्या आपल्या ताज्या म्हणजे कोवळं दिसत आहेत ना, ज्या पिकल्या नाही आहेत अशा शेंगा आपल्याला काढायचे आहेत शोधून. म्हणजे कसं त्याची भाजी करता येईल. आहेत बऱ्याचशा शेंगा तशा. किती लागले बघा तूर. बरेच लागतात ना तुरी त्यामाने. बघा हे असे कडक होतात. ह्या बघा अशा टपोऱ्या शेंगा आता काढूया. इथं बघा कसा झुपकाच आहे, एकाच याला भरपूर शेंगा आहेत. एक वेळ होती तेव्हा इकडे बऱ्याच शेंगा होत्या माहिती आहे ना. हे सगळ्या बांधावर असायच्या आणि इकडे मुलं क्रिकेट खेळायची समोर. आणि मग जेव्हा तिकडून इकडे बॉल मारला की अशा थोड्या शेंगा वरपायच्या आणि मग खात बसायचं. पोरं पण उरली नाही. चला मंडळी, भाजीसाठी शेंगा शोधायला आलेलो. तर शेंगा पण पूर्ण तयार झाल्यात, आपल्याला भाजीसाठी मिळून जातील. अर्धा टोप भरला आहे आणि बाकीच्या आहेत ना अगो आई या बघा. बाकीचं हे सगळं आपण कापून घेतलं आहे टेरेसवर टाकायला. आता हे टेरेसवर टाकू. ह्याच्यातल्या कच्च्या आहेत त्या घेऊ, बाकी ह्या पिक्क्या टेरेसवरती सुकतील. आणि आपलं कलम, आंब्याचं कलम आहे, 3 वर्ष झालेत. या पावसाळ्यामध्ये 4थं वर्ष चालू होईल. आणि घराजवळ असं छोटी मोठी बाग असली ना की आपण हक्काने काही गोष्टी खाऊ शकतो, हक्काने काढू शकतो. त्यामुळे अशी छोटी मोठी झाडं घराजवळ असावीत. चला घरी जाऊया आणि टेरेसवरती प्रॉपर थोड्याफार आहेत ना अजून शेंगा वेचूया. या बाजूला आहे ना घराजवळ ज्या तुरी होत्या त्या इकडे सुकत घातलेल्या, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर इकडे या सुकत आहेत चांगल्या आणि आता आणल्यात शेतातून. तर ह्याच्यामध्ये ज्या ओल्या आहेत त्या बघूया, जेवढ्या जमतील तेवढ्या काढूया. अर्धा टोप तिकडे मी काढल्यात ऑलरेडी, त्याची भाजी बनवू शकतो. हे बघा असं की इकडं तुम्हाला दिसत असेल, अशा दिसत आहेत मध्ये तेवढ्याच काढायच्या, बाकी काय ह्या सुकत राहतील. अशा सुकत ठेवायच्या ना. किती दिवसात तरी पण ते फुटतात. त्या फुटतील 10-12 दिवस हवे तो. अशाच ठेवायच्या टेरेसवरती. ओके, टेरेसवरती ठेवायच्या मग त्या फुटतात. टेरेस ओपन असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी होतात. सुकवान घालायला चांगलं जागा भेटली आईला, त्यामुळं मग इकडे बऱ्याचशा गोष्टी सुकत असतात. तर तुरी आहे, खोबरं, कडधान्य, या काजूच्या इकडे बिया ठेवल्यात. या पावसाळ्यामध्ये खास करून जास्त कामाला येतात. या जर बिया आपण चुलीमध्ये वगैरे टाकल्या ना, त्याचा वास थोडासा उग्र असतो, त्याने जनावरं वगैरे जवळ येत नाहीत. त्यामुळे ह्या अशा बियांची भाजी वगैरे झाली, त्याची ही जी टरफल आहेत वरची ती ठेवली जातात, जेणेकरून ती पावसाळ्यात जास्त करून कामाला येतील. जी मच्छरची धुरी वगैरे करतात ना पावसाळ्यात मच्छर असते बऱ्यापैकी. संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मच्छर येते, तेव्हा त्या धुरीमध्ये पण अशी एखादी टाकली तरी पण सगळ्या घरात घमघमाट असतो काजूच्या बियाचा. आणि त्याला मग कसं कोण जवळ येत नाही. अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काजूच्या बिया वापरल्या जातात.
काजूंच्या बियांचा असाही एक फायदा आहे, फक्त त्या खायला वापरत नाहीत, अशा गोष्टीसाठी पण वापरले जातात. चला मंडळी, साधारण या टोपभर आपल्याला शेंगा चांगल्या मिळाल्यात, तर याची आता भाजी करायची आहे. म्हणजे आता जाऊया खाली, यातले दाणे काढूया आणि मग त्याची भाजी करूया. आम्हाला चांगलं आठवतं क्रिकेट खेळताना बऱ्याच आम्ही असे खायचो. आता कोण लावत पण नाही एवढं नाही तुरी पहिल्यासारख्या. या पोळ्या पुढच्या काय सगळ्या बांधून टाकायच्या ना. हे सगळे जे बांध दिसतात ना, सगळ्या बांधाला तुरी असायच्या. आणि तेवढेच पक्षी पण खायचे आणि आम्ही पण पक्षी बनवून खायचो. तुरी चांगल्या लागतात तशा, कोवळ्या कोवळ्या असतात त्या. सोलून वरच घेऊया निवांत बसून, सावली पण आहे वरती. भुरली पाकता बघ उडतात. आता कॅमेरा चालू होतील नाही, कॅमेऱ्याला बेकार. मार्च एप्रिल मेला आंबे तसे तयार होतात ना, आता काजूची बोंडं तयार झालेत ना, कॅमेऱ्या सुरू झाल्या, झोपून देत नाहीत. आणि चुकून काय तुम्हाला कुठं हातापायला जखम झाली असेल तर मग लयच म्हणजे भरपूरच सतावतात त्या कॅमेऱ्या. शेंगा होते टोपभर, ते हे तेवढे नाही टोपभर व्हायचे. काय पिकले. आज गेलो नसतो तर त्या पूर्णच पिकून गेल्या असत्या, भाजीला पण नसते मिळाल्या. तयार झालेल्या शेंगा होत्या. काल इथून घराजवळच्या आईने तोडल्या ना, तर मग म्हटलं तिकडच्या पण तयार झाल्यात बहुतेक होते, म्हणून बघायला गेलेलं. बोललो आज भाजी पण करू आणि त्या जरा सुकवायला पण आणू. तिथं संध्याकाळपर्यंत तिथे ना इथं भेल्यामुळं हा तुटला की इथं पण कसंच होईल. भेल्याचे आता कसं कवल तोडणीला तोडतील त्याला. हे बघा एवढेचे घुगरू निघाले. एक टायमाला भाजी होईल तशी, काय टेन्शन नाही, दोघांपुरती आहे म्हणून प्रॉब्लेम नाही. आता शेंगा बघा केवढ्या होत्या, शेंगा एवढ्या आणि तुरी ज्या मिळाल्या त्या एवढ्या. असं याच्यामध्ये मस्त एक बटाटा वगैरे टाकला की रात्रीला भाजी होईल नाही मस्त. गावाकडे यावेळेस बऱ्याच गोष्टी झाल्या. पण गावाला आलो इलेक्शनच्या वेळेला, त्याच्यानंतर मग मालवण ट्रिप झाले. आपल्या प्रचितगडावर पण आपण गेलो, तिकडे पण मोहीम झाली. त्याच्यानंतर गावामध्ये बऱ्याचशा गावच्या पारंपरिक रेसिपी झाल्या, आईसोबतचा क्वालिटी टाईम झाला. मस्त वाटतं एकदम. असं गावाकडे असलं ना की छान वाटतं. सर्वांसोबत टाईम द्यायला तेवढं कसरत पण होते. नॉपीची कामं मॅनेज करायची असतात, त्याच्यामध्ये फॅमिली टाईम, त्याच्यानंतर बाकी यूट्यूबवरचा टाईम, एडिटिंग अपलोडिंग सगळं गावाला असल्यावर जास्त मॅनेज करावं लागतं. असो, आज पण आपण शेतामध्ये गेलेलो तर तुरी वगैरे आणले, तोडून आणले. आता ही सगळी सुकेल, मग साधारण 10-1 दिवसानंतर ती बाकीची उरलेली अशी दांडकतात. मग त्यातून दाणे निघतात बाहेर. मग जी काय तुरी येईल ती साफ वगैरे करून मग ती नंतर डाळ किंवा मग काही वेळेस अशीच पण ठेवतात. मग ती अशीच फुगत घातली ना कडधान्यासारखी, ती मग वापरता येते आपल्याला. त्यामुळं गावाला बऱ्याच वेळेला बोलतो काहीतरी झाडं लावा. झाडं लावलं त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. संध्याकाळची वेळ आहे मंडळी, सूर्यदेव बघा. आज जरा असे मोठे मोठे दिसतात सूर्यदेव, माहिती नाही का. भरपूर म्हणजे उजेड पण भरपूर आहे अजून. संध्याकाळचे 6 वाजायला आले असतील लगभग. हे बघा 5:59 म्हणजे 6 वाजलेत. 6 वाजले तरी सूर्यदेव बघा अजून केवढे आहेत. आणि आपला हा गावाकडचा राजवाडा मस्त एकदम रुबाबात उभा आहे. आता वरची वगैरे कामं झाली ना की एकदम भारी दिसेल. करू हळूहळू. चला आता जरा फ्रेश वगैरे मस्त होतो आणि मग नंतर भाजी बनवून घेऊ. आज रात्रीच्या जेवणामध्ये तुरीची भाजी, तांदळाची भाकरी, भात डाळ, शाही जेवण गावाकडचं. कारण आपल्याकडे जे तांदूळ असतो तो तांदूळ पण आपण पिकवतो, तो तांदूळ आहे. आणि भाजी पण आता आपण लावलेली त्याचीच भाजी, भाकरी वगैरे पण त्याचीच. म्हणजे सगळं जे आपण पिकवतो त्याचं सगळं खात असतो. फक्त आपण डाळ आणि कडधान्य आम्ही बऱ्यापैकी आणतो, कारण डाळ तर नाही पिकवत. आणि कडधान्य कसं आहे, आता ही तूर जराशी सोडली तर बाकी आपण काय पावटा पण ठोकत नाही. त्यामुळं वाटाणा पावटा हे सगळं बेसिक आणायला लागतात. नाही तर बऱ्याचशा गोष्टी गावाकडे ना घरगुतीच असतात. काळोख झाला आहे मंडळी, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि रातकिड्यांचा आवाज चालू झाला आहे.
तर आता आईने जेवणाची तयारी केली आहे. तुरी आपण आणल्यात थोडंफार, एक टाईमला जेवण होईल एवढ्याच तुरी मिळाल्या, बाकी सगळ्या सुकल्यात. तर त्या आपण टेरेसवरती टाकल्यात आणि ज्या काय ओल्या शेंगा होत्या त्या ओल्या शेंगातले दाणे काढलेत आणि आता मस्त भाजी बनवायची आहे. चला जेवण बनवून घेऊ पटापट. मग रात्रीच्या जेवणामध्ये तुरीची भाजी, तांदळाची भाकरी, भात, डाळ, डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा, गावाकडचे डांबे, असं सगळं मस्त परिपूर्ण जेवण असणार आहे. आवाज बघा कसा येतो रातकिड्यांचा. तर इकडे तुरी आई धुवून घेते. मगाशी टेरेसवरती दोघांनी बसूनच साफ केले निवांत. म्हणजे संध्याकाळच्या वेळी वरती टेरेसवरती मस्त वाटतं बसायला. एवढी तूर आहे. सोबत आपण कांदा वापरणार आहे फोडणीला आणि एक बटाटा घेतला आहे. असं मस्तच जेवण असणार आहे गावच्या तुरींचं. चला दिसतो मस्त पेटले बघा कशी एकदम झकास. हे काजूचे आहेत काय? काय हे हिरके आहेत ते छोटे छोटे? होय, अच्छा, ते काजूच्या झाडाची लाकडं आहेत. माणूसनी ती साला पटापट ती आणली चिटली हां, ते लसूण. आणि कांदा. लसूण आई चेचून टाकतेस ना? हां, लसूण चेचून टाकते मस्त. ती टाकतात उठते ना, तर पटाकन. कढीपत्ता. कढीपत्त्याचं काय झाड आहे आपल्या इथे म्हणून काय टेन्शन नाही. पाहिजे तेवढा कढीपत्ता वापरता येतो. ताई भरपूर वापरते. ताई गावाकडे आली ना की जेवणामध्ये भरपूर कढीपत्ता असतो. गावाकडचा गोडा मसाला. गोडा मसाल्याची रेसिपी बघितलीत की नाही तुम्ही? या ट्रिपमध्ये मी गोडा मसाल्याची रेसिपी टाकले. त्याचाच हा गोडा मसाला आहे जो आपण वापरतो आहे. मिरची पावडर, तिखट मसाला, थोडीशी हळद. बटाटा पण त्याच्यात टाकू. बटाटे आणि तूर इकडे मिक्स केलं आहे. चला चांगली मस्त शिजवून घेतली. एक 10-1 मिनटं की भाजी तयार होईल. मीठ टाकायचं राहिलं. नाही अंदाज नाही लागावं बाबू, मसाले जास्त असतो ना. हो, मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे मग मीठ जरा जपून वापरावं लागतं जेवणामध्ये. गावाकडच्या चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. सर्वांनाच आवडत असेल तसं. चूल बघा कशी मस्त पेटले. तिकडे चूल खाली आहे कारण आता काय बनवायचं बाकी नाही आहे. भात डाळ वगैरे झाले, भाकरी बनवायची आहे ना. याला चांगलं कड आलं की माई तिकडे शिफ्ट करेल आणि त्याच्यानंतर मी इकडे भाकरी बनवेल. भाजीला फोडणी दिले आणि मी इकडे थोडंसं एडिटिंगला आलो आहे. तर हे एडिटिंगसाठी मी फिल्मोरा सॉफ्टवेअर वापरतो, बऱ्याच वेळा माहिती आहे. आणि सोबत आहे ना इकडे हा मालवणी खाजा जो आपण खास आई वराडी देवीच्या जत्रेला गेलेलो अंगणेवाडीला, तिकडून हा खाजा घेऊन आलो आहे. तर हा कसा आरोग्यासाठी पण चांगला आहे कारण ह्याच्यात गूळ असतो, तीळ असतात आणि बेसन असतं. तर म्हणली तर गूळ आणि तीळ तर आरोग्यासाठी खूप चांगले आहे. खाजा मी जर मालवणला असाही गेलो ना तरी आवर्जून घेऊन येतो, छान लागतो. असाच जर संगमेश्वरला तर संगमेश्वरी खाजा पण आहे, तो पुरीसारखा येतो राऊंडमध्ये, तो पण काहीतरी आवर्जून खावा. तर थोडा वेळ एडिटिंग करतो, त्यानंतर आई भाकरी वगैरे भाजेल, मग जेवूया. 8:30 वाजलेत. आई इकडे भाकरी भाजते. एकच भाज मला तर रात्रीच्या जेवणाला. भात पण आहे ना. ते बघा आता तिकडे जी भाजी आईने बनवलेली ना ते त्या बाजूला ठेवलं आहे आणि इकडे भाकरी बनवते. म्हणजे कशा दोन्ही गोष्टी एकदम होतात. अशी आपली ही गावाकडची मातीची चूल.
एक भाकरी होते तो पण दुसरी भाकरी आईची इकडे तयार असते. म्हणजे ही काढली की लगेच दुसरी टाकायला रेडी. चला अशा प्रकारे आता आई भाकरी भाजून घेते. एक भाकरी झाली इकडे मस्त, आणि बाकीचं काही एक किंवा अजून छोटीशी एक होईल. तर रात्रीच्या जेवणात कसं एक भाकरी आणि भात वगैरे असला तरी बस होत आहे. दिवसाचे जातात 2-2 भाकऱ्या, रात्रीचं कसं भात पण असतो ना परत. चला आई भाकरी पण भाजते. तर भाकऱ्या भाजून झाले की मस्त जेवूया. गावाकडे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी एक स्वप्नवत आहेत. सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर जातो ना मी फिरायला, तेव्हा बऱ्याच गोष्टी म्हणजे चुलीवरचं जेवण, ही तांदळाची भाकरी वगैरे सगळं असं विकत घेण्यासारखं आहे. पण गावाला गावचं घर असल्यामुळं, आई असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर चला आता भाजी तर मगाशी झाले, भाकरी पण आईची भाजून झाले लगभग. आता छोटी मोठी आवरावर मी पण थोडं एडिटिंगला बसतो आहे. मग 9 वाजेपर्यंत वगैरे जेवू. गावाला तसं पण लवकर जेवतात. कारण आता जर पूर्ण गावात बघाल ना तर अर्धे जण झोपले पण असतील. कारण 8:15 जेवतात, 8:30-9पर्यंत पूर्ण गाव शांत होऊन जातं. कारण सकाळी तेवढ्याच लवकर ते उठतात पण बिना अलारामचं. आता आईला काय अलाराम वगैरे नाही, पण ती बरोबर 5-5:15च्या दरम्याने रोज उठणार. कारण त्यांची ती एक सवय झालेली असते, लवकर झोपतात. तशी जाग पण त्यांना लवकर येते आणि मग ती वर्षानुवर्षाची सवय असते. त्यामुळे मग अलारामची वगैरे गरज नाही. आपल्यासारख्यांना कसं आहे, अलाराम वाजणार तेव्हा आपण उठणार. म्हणजे माझी सवय चांगली आहे. म्हणजे अलाराम वाजला ना, टिंग झाला की लगेच मी उठतो. बऱ्याच जणांचे 2-4 अलाराम लावावं लागतात. माझं तसं नाही. एक अलाराम जरी लावला तर त्या पहिल्या अलाराममध्ये मी उठतो. मग कितीही रात्री उशिरा झोपलेलं असेल ना तरी पण हरकत नाही. असो, चला थोडं काम आवरतो आणि मग जेवूया. चला भाजी इकडे मस्त तयार झाले. जेवायची तयारी. इकडे तांदळाची भाकरी, कांदा आणि इकडे तुरीची भाजी. चला मस्त जेवून घेऊया. या म्हणजे जेवायला या. तांदळाच्या भाकरीसोबत जरा तुरीची भाजी खाऊन बघूया कशी झाली. गरमागरम आहे भाजी. आताच उतरली वाटतं. मसाले मस्त आहे. ॲक्च्युली कुठलं पण कडधान्य आपण नंतर त्याला भिजत घालतो आणि खातो, त्यापेक्षा जे ताजं असतं ना त्याची चव जरा जास्त असते. हिरव्या शेंगा होत्या. पावट्याचं पण सेम आहे. पावट्याच्या शेंगातल्या दाणे काढून भाजी बनवणं आणि पावट्यानंतर भिजवून भाजी बनवणं फरक पडतो नाही. ओरिजिनल ते ओरिजिनल शेवटी. असो, चला जेवण घेतो, नंतर भेटतो. चला मस्त असं जेवण झालं. मजा आली. कारण तुरीची भाजी आहे ना दरवर्षी आम्ही खातो. यावर्षी अजून बनवली नव्हती, आईने एकदा खाल्ली. माझ्या नशिबी होती, कारण आम्ही गेलो ना तर हिरव्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्याला कमी मिळाल्या, पण मिळाल्या. त्याच्यामुळे जरा बटाटा वगैरे टाकून मस्त आईने भाजी बनवली. तर आता जेवण वगैरे झालं आहे. आता थोडा वेळ एडिटिंग आणि मग झोपायचं. आई झोपेल. आईचं टायमिंग काय रेग्युलर आहे, तर ती 9, 9:15, 9:30पर्यंत मॅक्स झोपून जाते. मग नंतर मी एडिटिंग करत बसलो तर माझा मग काही टायमिंग नाही. 12, 12:30, 1 कितीही. कधी वाटलं बाबा आज नाही तर मग 10:30-11ला. पण असं टायमिंग गावाला फिक्स नसतो. चला मंडळी, आजच्यापुरतं तरी इथे थांबूया. शेतामधून तुरी आणल्या, तुरीची भाजी वगैरे केली, मजा आली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.